शिव भारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा। भारताने T20 वर्ल्ड कप 2026 जिंकत इतिहास रचला आहे। न्यूझीलंडवर तब्बल 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने विश्वचषक आपल्या नावावर केला आहे। या ऐतिहासिक विजयात भारतीय संघाचं नेतृत्व कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा जग जिंकले आहे। भारताची दमदार फलंदाजी। प्रथम फलंदाजी करत भारताने 20 षटकात 5 गडी गमावत 255 धावा केल्या। भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला। प्रत्येक 5 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 5 ओव्हर 63 विकेट 0, 10 ओव्हर 118 विकेट्स 1, 15 ओव्हर 189 विकेट्स 3, 20 ओव्हर 255 विकेट 5। आजच्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू बेस्ट बॅट्समन संजू सॅमसन 46 चेंडूत 89 धावा। बेस्ट बॉलर जसप्रीत बुमराह 4 षटकात 15 धावा 4 विकेट। मॅन ऑफ द मॅच संजू सॅमसन। त्यांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे भारताला मोठा स्कोर उभारता आला। मॅन ऑफ द सिरीज। या संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराह यांना मॅन ऑफ द सिरीज घोषित करण्यात आले। न्यूझीलंडची फलंदाजी कोसळली। 256 धावांचे अवघड लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा डाव भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही। बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलंड 159 धावांवर ऑल आउट झाला। भारताचे वर्ल्ड कप मधील सुवर्णपान। या विजयासह भारताने क्रिकेट इतिहासात पुन्हा एकदा सुवर्णपान लिहिले आहे। भारताने आतापर्यंत एकूण 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे। 1983 ओडीआय वर्ल्ड कप कर्णधार कपिल देव, 2007 T20 वर्ल्ड कप कर्णधार महेंद्रसिंग धोनी, 2011 ओडीआय वर्ल्ड कप कर्णधार महेंद्रसिंग धोनी, 2024 T20 वर्ल्ड कप कर्णधार रोहित शर्मा, 2026 T20 वर्ल्ड कप कर्णधार सूर्यकुमार यादव। सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा क्रिकेटच्या जगात आपली ताकद सिद्ध केली आहे। शिव भारत टाइम्स, आवाज स्वाभिमानाचा।